नमस्कार मित्रांनो, आर्था युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण विषय जो आहे तो डिस्कस करणार आहे, ते म्हणजे राष्ट्राची संपत्ती, देशाची संपत्ती, आपली संपत्ती। खरी संपत्ती कशाला म्हणायचं? सोनं, चांदी, पैसा ही खरी संपत्ती आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की राष्ट्राची खरी संपत्ती काय। तर सुरुवातीच्या काळामध्ये व्यापारवादी विचारसरणीचे होते, व्यापारवादीचे लोक होते, विचारवंत होते। त्यांनी म्हटलं की राष्ट्राची संपत्ती त्या देशामध्ये असलेला मौल्यवान धातूचा साठा, म्हणजे सोनं असेल, चांदी असेल किंवा मौल्यवान धातू असतील, इतर स्टोन असतील, तर हे खऱ्या अर्थानं काय आहेत, त्या राष्ट्राची संपत्ती आहे। परंतु हाच प्रश्न जो आहे ॲडम स्मिथ यांना पडला की खरंच ही राष्ट्राची संपत्ती आहे का? तर त्यांनी 1776 मध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला, अभ्यास केला की खरंच राष्ट्राची संपत्ती काय आहे। आणि 1776 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव होतं अन एन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन। अन एन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन। पुस्तकामध्ये त्यांनी काय बघा, त्याचं पुस्तकाचं टायटल जे आहे तेच काय सांगते, अन एन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन। म्हणजेच काय, तर संपत्ती निर्माण होण्याचे कारण काय आहेत याची चौकशी जी आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्याला केलेली बघायला मिळते। आणि त्या पुस्तकात त्यांनी सांगितलं की राष्ट्राची संपत्ती जी आहे, राष्ट्राची खरी संपत्ती जी आहे ते सोनं, चांदी किंवा त्या देशामध्ये पैसा काय हा मॅटर करत नाही किंवा ही संपत्ती नाही। तर खरी संपत्ती जी आहे ती आहे त्या देशामध्ये असलेला कौशल्ययुक्त मानव, किंवा त्याला म्हणू आपण की ज्या कामगारांची, त्या देशातील कामगारांची जी आहे उत्पादकता किती आहे। तर उत्पादकता खऱ्या अर्थानं काय आहे, तर त्या देशाची संपत्ती आहे। म्हणजे कामगारांची उत्पादकता जी आहे त्याला म्हणू आपण त्या देशाची खरी संपत्ती। कारण त्या देशामध्ये जर स्किल लेबर असेल, कौशल्ययुक्त जर कामगार असेल, तिथे लोक विकसित असतील, एज्युकेटेड असतील, त्यांच्याकडे प्रत्येकाकडे स्किल असेल काहीतरी वस्तू आणि सेवा निर्माण करण्याचं, तर काय होईल, ऑटोमॅटिकच त्या वस्तू आणि सेवांच्या बदल्यामध्ये त्यांना हे जे धातू आहे, पैसा आहे, हे त्यांना मिळेल आणि ते राष्ट्र समृद्ध होईल। म्हणजेच काय, तर राष्ट्राची संपत्ती जी आहे तर ती खरी संपत्ती काय आहे, तर तिथले लोक, त्या देशातील लोक जे आहे, त्या देशातील कामगार जे आहेत, तर कसे कामगार, कौशल्ययुक्त, ज्यांचं आरोग्य चांगलं आहे, म्हणजेच काय, सुदृढ आहेत, ते सगळे काम करण्याची क्षमता आहे, उत्पादक क्षमता त्यांच्यामध्ये जास्त आहे, ती खऱ्या अर्थानं काय आहे, तर राष्ट्राची संपत्ती आहे। म्हणजे जर त्या देशामध्ये उत्पादकता जास्त असेल तर वस्तू आणि सेवांचं उत्पादन जास्त होईल, आणि वस्तू आणि सेवांचं उत्पादन जर जास्त झालं तर ऑटोमॅटिक त्या देशामध्ये मौल्यवान धातूंचा संग्रह जो आहे, प्रवाह जो आहे तो व्हायला सुरुवात होईल। म्हणजेच काय, तर ॲडम स्मिथ यांनी या पुस्तकात जे मांडलंय 1776 मध्ये, काय पुस्तकाचं नाव होतं, अन एन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन। यामध्ये त्यांनी सांगितलं की राष्ट्राची संपत्ती जी आहे ते आहे तिथला उत्पादक कामगार, काय आहे, तिथला उत्पादक कामगार। म्हणूनच ॲडम स्मिथ यांना 1776 मध्ये यांनी हे जे पुस्तक पब्लिश केलं, त्यानंतर खऱ्या अर्थानं अर्थशास्त्राचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास, अर्थशास्त्राची एक नवीन ब्रांच जी आहे त्याचा या पुस्तकात त्यांनी खऱ्या अर्थानं सांगितलं की देशाची खरी संपत्ती जी आहे ते तिथले लोक आहेत, तिथली उत्पादक क्षमता आहे, लोकांची उत्पादक क्षमता आहे, ही खरी संपत्ती आहे। हिचा विकास झाला तर ऑटोमॅटिक देशाच्या संपत्तीमध्ये सुद्धा भर पडेल आणि देशाच्या संपत्तीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ग्रोथ बघायला मिळेल आपल्याला। म्हणूनच त्यांना 1776 मध्ये हे पुस्तक पब्लिश केल्यानंतर अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे तो एक वेगळ्या ब्रांच मध्ये, एक वेगळ्या शास्त्र त्याचं निर्माण झालं आणि वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात झाली। म्हणूनच त्यांना अर्थशास्त्राचे जनक सुद्धा म्हणतात। अर्थशास्त्राचे जनक, फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून त्यांना ओळखलं जाते। आता त्यांनी सांगितलं की ही जी राष्ट्राची खरी संपत्ती आहे, ही संपत्ती जर विकसित करायची असेल, त्याच्यामध्ये आपल्याला आणखी ग्रोथ करायची असेल, तर 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, ज्या जर सरकारने जर फोकस केलं तर काय होऊ शकते, राष्ट्राच्या संपत्तीमध्ये खऱ्या अर्थानं वाढ होईल। ते म्हणजे सगळ्यात अतिशय महत्वाचं ते आहे एज्युकेशन। एज्युकेशन जर मोठ्या प्रमाणात वाढलं आणि तेही गुणवत्तापूर्ण एज्युकेशन जर त्या ठिकाणी दिलं गेलं तर त्या देशातील मानव विकास जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल, प्रगती होईल आणि लोक जे आहे त्या ठिकाणी त्यांच्या स्किलमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होईल। त्यानंतर स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम जे आहेत, त्या देशातील लोकांना स्किल कसं करता येईल, त्यांना कौशल्ययुक्त त्यांना कशा प्रकारे विकसित करता येईल, त्यामुळे ते एक अँगल आहे स्किल डेव्हलपमेंटचा। आणि त्यानंतर आहे आरोग्य। तर देशाने काय केलं पाहिजे, मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य सुविधा ज्या आहेत
मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य सुविधा ज्या आहेत त्याचा विकास केला पाहिजे. कारण जर देशातील लोकांचे आरोग्य चांगलं असेल, सुदृढ असतील, तंदुरुस्त असतील, तर ते काय करतील, जास्त काम करू शकतील, जास्त वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतील. आणि जास्त वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आणि एकंदरीत काय होईल, राष्ट्रीय संपत्ती जी आहे, राष्ट्राची संपत्ती जी आहे त्यामध्ये वाढ होईल. म्हणजे त्या ठिकाणी जर जे लोक आहेत देशातले ते जर काय असतील, आरोग्यवान असतील, हेल्थी असतील, तर ते जास्त काम करू शकतील. म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे, तर आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत देशामध्ये वाढवल्या पाहिजे. आणि विशेषतः भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये जवळपास 65 ते 70% लोक राहतात, जनसंख्या आहे. तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आरोग्याच्या सेवा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा विकास झाला पाहिजे आणि त्याही एकदम कमी खर्चामध्ये त्यांना परवडतील आणि अफोर्डेबल असल्या पाहिजे. तर अशा प्रकारे एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट, आरोग्य हे की पिलर्स आहेत मानव विकासाचे आणि मानवाची उत्पादक क्षमता वाढवण्याचे. हे ॲडम स्मिथ यांनी आपल्या पुस्तकामध्ये मांडले की खरी राष्ट्राची संपत्ती जी आहे ते सोनं, चांदी किंवा पैसा हे नाही, तर तिथली उत्पादक क्षमता आहे. तेथील लोकांची, कामगारांची काय आहे, उत्पादक क्षमता ही खरी राष्ट्राची संपत्ती आहे. आणि ती वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सरकार जे आहे सरकारने सुद्धा त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते की पिलर्स आहेत त्यावरती फोकस केला पाहिजे. त्यांच्या विकासासाठी ऑटोमॅटिकच काय होईल, राष्ट्राच्या संपत्तीमध्ये भर पडेल. तर अशा प्रकारे आपण खरी राष्ट्राची संपत्ती म्हणजे काय हे आज समजून घेतलेलं आहे. इथे आपण थांबूयात. नमस्कार. Artha, from vision to victory. Like, share and subscribe for more financial updates.